आहे ती आपली NS आहे रायडर आणि आपल्या ग्रुप मध्ये नवीन मेंबर ऍड झालेला आहे मालक अहो का चालक मालक आणि हा आपला दोस्ती बॅटर हे दोघं मेंबर पाठी बसलेत आणि भाई की एंट्री हो गई इलेक्ट्रो दिसतोय तो बाले किल्ला समोर भावाचं नॉलेज भावाची इंग्लिश बघा टॉप लेवल स्टार्टिंगला धपाधप आला वरती जरा प्राणवायू संपला आणि तो येतोय आता हळूहळू इथून दिसतोय आपल्याला ते गडासाठी आलेले पब्लिक शूटिंगचे आणि पार्किंग दिसते एवढी इथून खाली पूर्ण पद्मावती माची आहे पद्मावती देवीचं मंदिर तिथे बघा इथून व्ह्यू बघू शकता बघा नमस्कार मित्रांनो आणि गुड नाईट आता टाइम झालाय 1:15 झालेत आणि आता आहे मी खोपोलीत सो टायटल आणि थंबनेलवर ना तुम्हाला समजलं असेल आपण कुठे चाललोय ते हो तर आपण चाललोय आपल्या हिंदुस्थानातील जो गडांचा राजा आहे म्हणजेच राजधानी दुर्गराज राजगड तर आपण तिथे चाललोय आणि आपल्याबरोबर टोटल 8 जण 8 म्हणजे मी पकडून आम्ही 8 जण आहेत आणि तुम्हाला सांगतो कोणकोणत्या गाड्या आहेत त्या हे बघा इथे पाठी NS आहे आणि तिकडे साहिलची रेडर आहे एक फ्रंट लुक दाखवतो तुम्हाला हे बघा हे NS भावाची आपल्या आणि इकडे भावाची साहिल भावाची आपल्या रेडर हा मयूर इथे आहे आणि इथे आजा आपला आजाची NS हे बघा तुझ्या भावना व्यक्त कर भावा पण अशब्द वापरू नकोस बोल अशब्द म्हणजे तू जे उच्चारतोस आमच्या समोर हा हा तुला काय बोलायचंय तर मित्रांनो विषय असा झालाय की आम्ही खोपोलीत आम्ही चहा पिण्याचा बंदोबस्त केलेला म्हणजे एक निर्णय घेतलेला आणि ठाण्यापासून आम्ही गाड्या इथपर्यंत आणल्या डायरेक्ट नॉनस्टॉप आणि भावाची एक 4 व्हीलर आहे ती येते पाठवून त्याच्यामध्ये अजून 4 मेंबर आहेत आपले ते म्हणजे सुमित आहे करण आहे आपला अभिषेक आणि राहुल दोस्ती पॅटर्न तुम्ही ओळखलं असेल त्याला तर आमचा निर्णय असा झालेला की आम्ही खोपोलीत येऊन इथे चहा पिणार तर इथे अशी झाले की हे बघा इथे अमृततुल्य बंद आहे बघा दरवेळी येतो आम्ही 4 वाजता येतो पण आता 1:15 झालेत आणि यांना वाटला चालू असेल भावांना काय रे भावा बोल आता तू काहीतरी हा आहे ती आपली NS आहे रायडर आणि आपल्या ग्रुपमध्ये नवीन मेंबर ऍड झालेला आहे हे बघा होंडा औरा आणि त्याचा मालक अहो का चालक मालक आणि हा आपला दोस्ती बॅटर हे दोघं मेंबर पाठी बसलेत तर शप्पथ गाड्या G900 बाबा आपण पण घेणार आता ही घेतली टाटा सियारा ये चला वी मेंबर जातील गाडीतून आपण जाऊया बाय करू काय भावनो चॉकलेटावरती भागवतोय पहिलोग आता आपण आलोय लोणावळ्यामध्ये आणि हे बघा हे पब्लिकने भाई खोपोलीत चहासाठी थांबलेलं पण बंद चहा बंद आता हे बघा टोल नाका इथला लोणावळ्याचा टोल नाका तिथं बाजूला जिथं हे बघा एवढे अमृत तुले ना सुजल्याने वाटतात का तुम्हाला हे बघा बाई झोप पूर्ण आले हा विषय नाही आणि आता चहा पिऊया मस्त ही आपल्या भावाची गाडी अभिषेकची हे बघा अभिषेक आपला आणि त्याने
त्या गाडीवरती लिहिलं बघा काय, मन असेल तर प्रेम करा, भाडे असेल तर फोन करा, भावाला फोन करा. अरे हा नंबर बघा मित्रांनो, सुकून सुकून टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हा नंबर तुम्ही नोट करून घ्या मित्रांनो. चहा पिऊया मित्रांनो, आलोय तर चहा कॉफी वगैरे बघूया आता काय भेटेल. मी तर कॉफी पिन. हा तू काय चहा कॉफी काही चालेल, काय चालेल. मित्रांनो आता पोचलोय पुण्यामध्ये, म्हणजे ऑलमोस्ट पुण्यामध्ये एंटर केलो आहे आपण. आणि आता वाजलेत 3:30. 3 ते 3:30 तासात आपण इथला जो प्रवास आहे तो कवर केला आहे. अजून थोडा आपल्याला 81 किलोमीटर आहे इथून. तर आता इथं CNG भरायला आलो आहे, म्हणजे माझ्या मित्राची गाडी आहे जी औरा, तर त्यात CNG भरायचं आहे. आणि आम्ही बायकर्स 2 बाईक आहेत तर त्या पुढे आल्यात आपल्या. हा आहे CNG पंप इथला. आणि तिकडे लावल्यात गाड्या थोड्या आपल्या पार्क केल्या तिथे इथं. आणि भावाची ब्लॉगिंग चालू आहे, राहुल शेठ ब्लॉगिंग करतोय. भाऊ काहीतरी खातोय, मला पण भूक लागली आहे त्यामुळं मी पण काहीतरी घेतो. त्यातलं काय आहे काय, पब्स आहेत मित्रांनो. हे बघा त्यांची पूर्ण सोय झालेली आहे खाण्यापिण्याची. आम्हीच बाईकवरती आहे त्यामुळे आमचं जरा असं चालू आहे, एक एक पॅकेट घेतोय त्यातनं काढून आणि खातोय चव्हाण मित्रांनो. आणि भाई की एंट्री हो गई, इलेक्ट्रो SMS हमको नहीं कबूल कर रहा है, हमको कबूल नहीं कर रहा है. इतना पैसा आने लगा है ना, वैसे गरीब का टी शर्ट भी व्हाइट, शूज भी व्हाइट. गरीब ब्लॉगर तो ये गरीब ब्लॉगर ही गरीब दोस्त. फायनली पोहोचलोय राजगडच्या पायथ्याशी. आणि आता आपण ट्रेक सुरू करणार आहे पाली दरवाजानी. सो आत्ता वाजलेत 7:45 झालेत. मी इथे थोडा नाश्ता केला, म्हणजे 1 तास अगोदर पोचलोय आम्ही इथे सकाळीच. आणि थोडी चुकामुक झाली मित्रांनो, त्यामुळे जरा टाईम लागला. आणि त्यानंतर आता आपल्याला फिरायचं आहे राजगड पाठ साईडला. तो बघा तिकडे वरती आहे तो बाले किल्ला. आणि तुम्हाला दाखवतो, हे इथं पार्किंग आहे. हे बघा इथं पार्किंग आहे, पे पार्किंग. तर 4 व्हीलर लावू शकता आणि इथे 2 व्हीलर लावू शकता. आणि त्याच्या बाजूलाच इथे हे हॉटेल आहेत, असे छोटे छोटे कॅन्टीन्स, हॉटेल्स वगैरे सगळे आहेत. आणि तुम्हाला दाखवतो, हा दिसतोय तो बाले किल्ला समोर. आणि आता इथे मित्रांचं सगळं झालंय तयारी. आणि हे बघा टी शर्ट आणि ट्रिक पॅन्ट. आणि नवीन ब्लॉगर
रेडी आहे ब्लॉगिंग साठी. डू यू वन थिंग नोटीस हिअर, जर पाण्याची बॉटली जर वरी घेऊन जाताना तुम्हाला वरी 50 रुपयाला पाण्याची बॉटली भेटेल. हो, तुमच्याकडे बॉटली इथूनच घेऊन चला. वरी पाण्याची बॉटली थोडी महाग आहे. हा बरोबर. ओके, तर पब्लिक रेडी झालेली आहे मित्रांनो. सकाळचे 7:45 झाले. सो आता ट्रेकला सुरुवात करूया मित्रांनो. आणि पाली दरवाजापासून आपला ट्रेक सुरू होईल. आता लागले आपल्याला ही दगडांची वाट लागली आणि राजगड किल्ल्याची माहिती इथे दिले. हे बघा, जरा वरती आल्यानंतर आपल्याला समोर दिसतो तोरणा किल्ला. हा बघा, आहे तोरणा किल्ला समोर. तिथला बाले किल्ला समोरचा वरचा. आणि रेंज ट्रॅक आहे, म्हणजे इथून जे भटकंती ग्रुप असतो तो असा रेंज ट्रॅक करत राजगडावरती येतो. इथे मित्रांनो आपले पब्लिक इथे दमून येऊन बसले. हा पाटी बाले किल्ल्याचा व्ह्यू बघा. इथं वरती टॉपला जाऊया आपण. आता दाखवूया. टाईम खूप लागणार आहे वरती जायला आणि पूर्ण दमचाक होते. चढता चढता पूर्ण वाट लागते. तरी पण अजून आता 8 वाजले, 8:15 झाले असतील. तरी ठीक आहे, नंतर ऊन आलं की वाट लागणार पूर्ण मित्रांनो. ट्रॅक झाला, जीन्स घालून नका. भावाचं नॉलेज. आणि तिसरी गोष्ट पाणी कॅरी करा. ओके, खूप इम्पॉर्टंट. बरोबर. हायड्रेशन खूप पाहिजे. हायड्रेशन बाकी यांचे काय नॉलेज असेल. इथं आपल्या दुसऱ्या ब्लॉगरची शूटिंग चालू आहे. तर भावांनो परत एकदा सांगतो, पाणी 100% घेऊन या पाहिजे. बरोबर. वॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट वेन यू आर क्लाइम्बिंग. भावाची बॉटल बघ केवढी मोठी आहे आणि भावाची बॉटल बघ केवढी छोटी आहे. लगेच भरायची बॉटल ती. हे भाव आणि समजा एक करा, पाणी कोणाला देऊ नका. पाणी नका देऊ कोणाला. पिऊन द्या एक वेळेस. बाटली दिली तरी चालेल, पिऊन द्या म्हणून. आणि फुकटचं पाणी कोणाचं घेऊ नका. यस तुला बोलतोय. अरे दॅट इज नॉट फॉर मी. आय हॅव ऑलरेडी वॉटर. भावाची इंग्लिश बघा टॉप लेवल. गाईज स्टार्टिंगला धपाधप आला वरती. जरा प्राणवायू संपलाय पाहिजे भाऊचा आणि तो येतोय आता हलू हलू. बाकीची पब्लिक गेली पुढे. तर थोडा वेळात ती पण वरती जाऊन थकणार आहे बघा. हे अर्धा पॅस एकदम चढतात बरोबर, वरती हाल होतात पूर्ण. त्यासाठीच एकदम आरामात चढायचा गड. मी एनर्जी वाचवत मित्रांनो. इथून दिसतं आपल्याला इथे गडासाठी आलेले पब्लिक आणि त्यांच्या खाली पार्किंग दिसते. त्या बाजूला बसेस वगैरे लागलेत, 4 व्हीलर आहेत. आणि मी आता हे बघा एवढ्या उंचावर पोचलो. आता हे बघा इथं एकदम छोटं दिसतं ते पार्किंग आहे पूर्ण. पब्लिक पुढे गेली, अर्धी पब्लिक मागे. आणि मी एकदम हळूहळू चालतो आहे. जास्त एनर्जी वाया घालवायची नाही, वरतीसाठी एनर्जी ठेवायची. पब्लिक बघा सारखी जाते बसते. 2-3 वेळा बसून झाले पब्लिक. अभिषेकचा चेहरा बघा. अभिषेक पाण्याच्या बाटल्यांचा संपर्क घेतात भावांनी. आणि मित्रांनो हे बघा जागेवरती हे असे बोर्ड लावलेत आणि ह्या बोर्डवरती वेगवेगळे पक्षी प्राणी यांची माहिती दिली. आणि इथे दिले बाकी सगळी इन्फॉर्मेशन. आणि हा आहे आपला पाली दरवाजा. अजून पण चांगल्या अवस्थेत आहे, बघू शकता. ह्याची मजबूती टिकाऊ एकदम. इथे दिले थोडीफार इन्फॉर्मेशन पाली दरवाजाची.
आणि हे बघू शकता, हे असं काही प्रकार स्ट्रक्चर आहे मित्रांनो. हे बघा वरती पूर्ण जुना काळातले दगड आहेत एकदम बघू शकता. म्हणजे जे ह्या तटबंद्या वायूचे जे आहेत दिवार, तिकडे बुरुज एक आहे आणि तो तिकडे जो आहे तो आपला बाले किल्ल्याचा बुरुज एक, आणि बाकीचे अवशेष तिथे आहेत मित्रांनो. हे बघा दरवाजे बघा कसले मजबूत आहेत मित्रांनो. आणि ही जी लोखंड आहेत, म्हणजे जी कोणी पण धडक मारली, शत्रूने मारली, त्यासाठी लोखंडाचे असे सुले बनवलेत. हे बघा दोन्ही दरवाजावरती आहेत, म्हणजे जे त्या टायमाला जे शत्रू यायचे ते हुंडका नाहीतर तलवारीने वार करायचे, तर त्या टायमासाठी हे असे दरवाजे बनवलेले आणि त्या दरवाजांवरती असे सुले बनवलेत. हे बघा पूर्ण वरपासून खालपर्यंत इथपर्यंत आहेत. आणि या दरवाजाच्या कड्या बघा इथे 06 सेन्स आहे बघा, दगडी हल्ले करत वरना, हल्ले करत आहे, गडाच्या बुरुजात ना दगडीचे हल्ले करतात. हे बघा मूर्ख माणसं कुठची, सॉरी मनुष्य. हे बघा जीवित हानी कुठे गेले, गायब झाले बघा, पळाले. इथून आलो आता आम्ही यावरती. आणि त्यानंतर इथे आहे बुरुज, इथे थांब बघू शकता आपण, इथे बुरुज आहे आणि पब्लिक जाऊन आली. आपण थोडी आतमध्ये जाऊन व्हिडिओ शूटिंग करूया. हे बघा इथून पण चांगला असा व्ह्यू येतोय आपल्या बाले किल्ल्याचा. हे बघा हा बुरुज बोलू शकता एक प्रकारे, आणि इथून लक्ष ठेवण्यासाठी कदाचित हे केलं असावं. हे बघा हे पूर्ण हा पूर्ण आसपासच्या प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी गेलं. हे बघा एवढीशी जागा आहे इथे. लागले आपल्याला या गडाचा दुसरा महत्त्वाचा दरवाजा. हा बघा इथे हा आहे महत्त्वाचा इथला महादरवाजा. हा गडाचा दुसरा दरवाजा आहे. इथून आपण जसं आतमध्ये येता तशा या पायऱ्याने वरती चढल्यानंतर आपल्याला ह्या जे पारेकर आहेत आपले मावळे, त्यांच्या ह्या देवड्या बघायला भेटतात. म्हणजे गडाचे जे दरवाजांचे जे पारेकर इथे बसतात त्यांच्या ह्या देवड्या आहेत. इथे देवड्या आहेत, त्या देवड्यांच्या बाजूलाच मी बघू शकता इथे हे गडावरचे पहिल्याचे जे शौचालय होते. हे बघा हे शौचालय गडावरती अशी पहिल्याच्या टायमाचे शौचालय इथे बांधण्यात आले. आणि इथे वरती बघूया तटबंदी आहे पूर्ण. इथून ही तटबंदी. हा जो दरवाजा आहे या दरवाजाचे हे दोन बुरुज आहेत इथून लक्ष ठेवण्यासाठी. इथे एक हा बुरुज दिलाय आणि त्या साईडला एक बुरुज दिलाय. मित्रांनो तटबंदी ही पूर्ण बघू शकता इथे. ही तटबंदी आणि या तटबंदीत तुम्हाला फरक जाणवेल, कारण की ही तटबंदी ही जुन्या टायमाची आहे आणि त्यानंतर ही बाजूची आहे ती म्हणजे आत्ता जी दुरुस्ती केल्यात काय गडावरती, तर तेव्हाच्या बांधण्यात आलेल्या तटबंदी आहेत. म्हणजे भरपूर अशा वरती वास्तू आहेत, म्हणजे काय गड आहेत ना असे मित्रांनो, ते चांगल्या अवस्थेत आहेत. ते कारण म्हणजे आता जे गड संवर्धन आहेत आपले, तर त्यांचं जे मेहनत आहे ती या गडांवरती दिसते. कारण की बरेच तसे गड किल्ले आहेत, त्यांचे जे तटबंदी आहेत बुरुज आहेत हे ढासळलेले, तर त्यांनी चांगल्या अवस्थेत एकदम नवनवीन असे तटबंद्या उभारल्यात. आणि हे बघू शकता तटबंदींमधले फरक. ही तटबंदी आणि ही तटबंदी बघा मित्रांनो. इथे एक टाकं दिसलंय जे सुकलेलं आहे पूर्ण, आणि ते या बाजूला अशा दगडी वगैरे पडल्यात. आणि हा एक रस्ता होतो, इथे एक तळ आहे. हे बघा हिरवगार असं पाणी आहे मित्रांनो. त्या पाळी दरवाजातून आपण इथनं वरती आलो असं आणि ती तटबंदी आहे. त्या तटबंदीच्या इकडून असं फिरत आलो आपण. आणि आता हे इथं तळ लागले आपल्याला. आणि तिथे बघू शकता कोणतरी हार वगैरे ठेवलेत, पूजा केलेली दिसते. आणि ते काहीतरी असे वाड्याचे अवशेष आहेत काहीतरी बघू शकता. सर्वांना तलाव खालच्या साईडला आहे इथे तळ, आणि तिथून आपण वरती आलो. आणि इथे माकडांची गँग बघा मित्रांनो. भावाने चॉकलेट दिला काहीतरी आणि आता तिथे गँग पूर्ण आली बघा. इकडनं एका चॉकलेटसाठी एवढी गँग आली मित्रांनो. आणि तिकडं अर्धी गँग त्या साईडला बसले तिथे त्या दगडांवरती तिकडे. बापरे हे बघा हे अवशेष आहेत कसले रे, वाड्याचे अवशेष आहेत बघू शकता. हे पूर्ण हा वाडा होता वाटतं, म्हणजे एक अंदाज लावू शकता हा वाडा होता एवढा इथं. आणि हा आता तुटक्या अवस्थेत आहे. आणि इथे बरेचसे असे माकड आहेत बघू शकता. या आपल्या भावाने त्यांना चॉकलेट दिलं खायला, आणि एकाला चॉकलेट दिलं म्हणून एवढी सगळी आली, पूर्ण गँग आली. आता हे जवळ आहेत. आपण जरा लांब जाऊया.
मित्र जवळ येतात, आपण जरा लांब जाऊया. चॉकलेटचे कमी नाही. आणि आपला डॉगेश भाई पण वरती आलाय. हे बघा, हे राजवाड्याचे अवशेष आहेत काही उरलेत. आणि त्यानंतर त्या हाईटला आहे ना ती संजीवनी माची त्या कॉर्नर तिकडे. आणि आता आम्ही आहोत ती आता इथनं खाली ही पद्मावती माची. आणि ती समोर दिसते ती आहे सुवेळा माची. आणि हा आपला बाळे किल्ला इथे वरती, तो बाळे किल्ल्याचा तिथे बुरुज दिसतोय बघा. आज आहे महाशिवरात्र, तर त्यामुळे आज राजगडावरती गर्दी आहे थोडीफार, आणि रविवार पण आहे आज. आणि इथे मागच्या साईडला आहे ना मित्रांनो टेंट लावले तिकडे. टेंट लावून तुम्ही इथे कॅम्पिंग पण करू शकता. आणि त्यानंतर आता माचीकडे समोर तिथं मंदिर आहे पद्मावती देवीचं. आणि काही अवशेष इथे उरलेत हे गडांचे बाकीचे. तर तिथं खाली पण जाऊया, इथं तळ आहे इथं. आणि हा शिड्या तिथपर्यंत खाली जाण्यासाठी. आणि हे आहे इथे जे सईबाई आहेत त्यांची इथे समाधी आहे. हे बघा सईबाईंची समाधी ही. आणि तिथे तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर गाड्याची इथे दिले. झूम करतोय आपण, तिकडे पण जाऊया. हे आहे रामेश्वर मंदिर. बाहेर आहे नंदी महाराज आणि आतमध्ये शिवलिंग आहे मित्रांनो. आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊया. आणि हे जी वास्तू बघू शकता एकदम कातलात आहे. कातलं म्हणजे कातलाच्या दगडापासून बनलेली आहे, पूर्ण जुनी वास्तू आहे. मंदिरच जुनं आहे पूर्ण. आपण आता दर्शन केलं वरती रामेश्वर मंदिराचं. आणि त्यानंतर इथं खालीच त्या मंदिराच्या खालतीच इथे पद्मावती देवीचं मंदिर आहे. इथं पद्मावती देवीचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या बाजूलाच इथे हे पाण्याचं एक टाका आहे. हे बघा हे पाण्याचा टाका आहे. आणि भरपूर असे ग्रुप असे बसले तिथं. आणि इथे भावाने काकडी घेतले, काकडी समोसा अक्का लाव इकडे तिकडे सगळं नीट कर. आणि आपला अभिभाव काहीतरी देतो आपल्याला. आपले काही मंडळ इकडे बसलेत. हे बघा अर्धे सदम्यात आहेत, अर्धे इथे एनर्जी घेत आहेत. हे बघू शकता अर्ध्यांना एनर्जी गेली, ती एनर्जी परत रिटर्न आणतायत. आणि अर्धे तिथे काकडी खातात. ते बघ ते ओरिओ बिस्किट आपण नंतर खाऊया, पहिले काकड्या खाव्या. काकड्या 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 त्या मित्रांनी आपल्याला काकडी घेतली आपल्या खनिजदाराने. हे इथे जे तलाव बघितलं आपण आता, हे बघा हे इथे तलाव आहे, सर्वात मोठं तलाव. आणि तिथून तो तलावाच्या इथे आत्म येण्याच्या शिड्यांचा मार्ग आहे, शिड्यांचा मार्ग तो. आणि हा एवढा मोठा आकाराचा तलाव आहे, पद्मावती तलाव आहे. इथे नाव पण लिहिलं आहे, हे बघा. आणि या साईडला आहे चोर दरवाजा. चोर दरवाजात ही वाट शिड्यांची. खाली जाऊया, पब्लिक जाऊन आली आहे आपली. मित्रांनो बघा इथून व्ह्यू बघू शकता. हे बघा हे बघा इकडून पण एक वाट आहे ही चोर दरवाजाची. तर इकडनं आपण येऊ शकता या साईडून तुम्ही. हा पण किल्ल्याच्या आतमध्ये जातो. आणि हे बघा इथं रेलिंग आहे तशा लोखंडाच्या इथे. आणि इथली वाट जरा खडतर आहे, म्हणजे रेलिंग असल्यामुळे इथं चढू शकता. पण रेलिंग नसती तर इथं जरा धोकादायक होतं चढणं. बाकी ती तिकडून अशी वाट येते त्या साईडून. इकडून असा पूर्ण चोर दरवाजासाठी ही वाट आहे पूर्ण. हे बघा तेव्हा तिथे आहे, ते बघा तिथून येते ती बघा. लाईटीचे पोल लावलेत ते बघा, ते सोलार लाईटचे पोल लावलेत. तिथून ती तशी वाट येते मित्रांनो, हे बघा. आणि ही इथे खाली रेलिंग आहे, रेलिंगपासून इथनं वरती येते, हे बघा. छोटासा असा चोर दरवाजा इथं तर हा बघा. बाळे किल्ल्याला जाण्यासाठी इथे शिड्यांचा मार्ग लागलेला आहे.
आपला ॲडव्हेंचर करत. गावात होईल हा काय adventure आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे वास्तव्य केलेले त्या टायमाला इथे असे हे राजवाडी बांधण्यात आली. फुल ॲडव्हेंचर चालू आहे मित्र, बाकी काय नाही. सह्याद्रीत जर येत आहे तुम्हाला असं ॲडव्हेंचर करूनच यायला लागेल. आता चाललोय संजीवनी माचीच्या इकडे गुरुजवरनं. आपण बघूया समोरची संजीवनी माचीची जी लाईन आहे ती बघा, समोरची तटबंदी. मला ही जागा फुल आवडली, संजीवनी माची बाई.